श्रावण शुक्रवार विशेष ज्योतीचे व्रत, पूजा, महत्त्व आणि संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी अतिशय आस्थेने आणि भक्तिभावाने केले जाणारे ज्योतीचे म्हणजे ज्योतिका देवीचे व्रत भारतीय परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे कौटुंबिक व्रत आहे. घरातील माता आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करतात. या व्रताविषयी सविस्तर व संपूर्ण माहिती खालील प्रमाणे. आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ज्योती म्हणजे काय आणि हे व्रत का केले जाते. आता ज्योतिका या संस्कृत शब्दाचा अर्थ जीवनात संजीवनी देणारी किंवा लहान मुलांचे रक्षण करणारी देवी असा होतो. आता श्रावणातल्या शुक्रवारी या देवीची पूजा करण्याची खूप जुनी परंपरा आहे. मुलांचे संकटापासून रक्षण पूर्वीच्या काळी बाळंतपण किंवा लहान वयात मुलांवर येणारे रोगराईचे संकट, ज्याला बालरिष्ट मानले जायचे, की ते टाळण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली जायची. आई आपल्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणी, आजारपण आणि दुष्ट नजर यापासून दूर व्हावी म्हणून हे व्रत करते. पावसाळ्यातील आरोग्य व औषधी वनस्पती श्रावण महिन्यात निसर्गात मोठा बदल होतो. आता दूषित पाणी आणि हवेतील बदलामुळे लहान मुले लवकर आजारी पडतात. आता या पूजेत आघाडा, दुर्वा, तुळस यासारख्या अत्यंत गुणकारी औषधी वनस्पतीचा वापर केला जातो, की त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच या व्रताला आयुर्वेदाचा आणि आरोग्याचा भक्कम आधार आहे. आता आपण बघूया मातृत्व आणि प्रेमाचे प्रतीक. हे व्रत केवळ धार्मिक विधी नसून आई आणि मुलांमधील वात्सल्याचा उत्सव आहे. आता या दिवशी आई आपल्या मुलाप्रती असलेले प्रेम, चिंता आणि आशीर्वाद या पूजेच्या माध्यमातून व्यक्त करते. आता आपण दुसऱ्या भागात बघूया ज्योतीच्या चित्राचे रहस्य व स्वरूप. आता श्रावण शुक्रवारी पूजेसाठी बाजारात ज्योतीचा एक छापील कागद मिळतो. या चित्रात केवळ एक देवी नसते, तर अनेक प्रतीके असतात. आता ज्योतिका देवी व लहान मुले. आता चित्राच्या मध्यभागी प्रसन्न वदनेने बसलेली ज्योतिका देवी आणि तिच्या आजूबाजूला खेळणारी लहान मुले असतात. आता हे चित्र म्हणजे माझे घर लहान मुलांच्या हसण्या खेळण्याने आणि आनंदाने बहरलेले राहो, ह्या भावनेचे हे प्रतीक आहे. म्हणून त्या चित्रामध्ये मध्यभागी देवी आणि आजूबाजूला खेळणारी मुले दाखवली जातात. आणि आता दुसरे त्याच्या शेजारी भगवान नरसिंह. चित्रात भगवान विष्णूचा अवतार नरसिंह दाखवलेला असतो. आता नरसिंहाने ज्याप्रमाणे बालभक्त प्रल्हादाचे सर्व संकटांपासून रक्षण केले, तसेच ते माझ्या मुलांचे हे रक्षण करतील, हा यामागचा विश्वास असतो. आता भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे आणि आरोग्याचे दैवत मानले जाणारे भगवान आहेत. आता धन्वंतरीही या चित्रात असतात. ते मुलांना उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतात. आता दत्तात्रेय व 64 योगिनी
काही चित्रांमध्ये नागदेवता, 64 योगिनी आणि दत्तात्रयांची रूपे असतात, जी घराला सर्व बाजूनी सुरक्षितता प्रदान करतात. आता आपण बघूया तिसऱ्या भागात. आता तिसऱ्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत? पूजेसाठी लागणारे साहित्याची यादी आपण पाहणार आहोत. आता सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे ते जिवतीचा फोटो किंवा कागद. आता हा कागद श्रावणभर देवाऱ्यात किंवा भिंतीवर लावला जातो. दुसरं, चौरंग किंवा पाट आणि लाल पिवळे कापड. हळद, कुंकू, अक्षदा आणि रांगोळी. ताजी लाल फुले, मुख्यत्वे पिवळी लाल फुले आणि गुलाबाच्या पाकळ्या. आणि यामध्ये महत्त्वाचे आहे विशेष म्हणजे पत्री. आता यामध्ये कोणती कोणती पत्री लागतात? पत्री म्हणजे झाडांची पाने. आता आघाड्याची पाने, दुर्वा आणि तुळशीच्या मंजिरा, कापसाचे गेज्य वस्त्र म्हणजे कापसाच्या वस्त्रमाळा म्हणजे गोंडा. आपण ज्या वस्त्रमाळा बनवतो त्या वस्त्रमाळा. आता नैवेद्यासाठी काय लागतं? तर पुरणपोळी, उकडीचे मोदक, खिरीचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. आणि आता आपण बघूया पुढच्या याच्यात औक्षणासाठी. आता औक्षणासाठी आरतीचे ताट, तुपाचा दिवा, अक्षदा व नाणे. आता आपण पूजा साहित्य बघितलं. आता चौथ्या भागात बघूया पूजा करण्याची सविस्तर विधी. आता हे व्रत कसे केले जाते याचे विधी पाहणार आहोत आपण. आता पहिल्या भागामध्ये पूर्वतयारी व मांडणी. सकाळी स्नान उरकून पूजेची जागा स्वच्छ करावी. पाटावर किंवा चौरंगावर छान वस्त्र अंथरून त्यावर जिवतीचा फोटो लावावा. फोटोभोवती सुंदर रांगोळी काढावी. दुसऱ्या भागात देवीचे आवाहन व पूजन. प्रथम गणपतीचे आणि कुलदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर जिवती देवीला व चित्रातील सर्व देवतांना आणि बालकांना भक्तिभावाने हळद कुंकू लावावे आणि अक्षदा वाहाव्यात. तिसरं ह्याच्यात पत्री व वस्त्र अर्पण करावे. देवीला ताजी फुले अर्पण करावीत. श्रावणात आघाड्याला विशेष महत्त्व असल्याने आघाड्याची पाने आणि दुर्वा या देवीच्या चरणी अर्पण कराव्यात म्हणजे वाहाव्यात. आता कापसाचे बनवलेले वस्त्रमाळा देवीच्या गळ्यामध्ये अर्पण कराव्यात. आता चौथ्या भागात पाहूया आपण. आता चौथ्या ह्याच्यामध्ये धूप, दीप आणि नैवेद्य. आता यामध्ये तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून वातावरण पवित्र करावे. त्यानंतर पुरणपोळी, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा महानैवेद्य दाखवून देवीची प्रसन्न आरती करावी. आणि पाचव्या याच्यात मुलांचे औक्षण म्हणजे मुलांना ओवाळणे हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. घरातील सर्व लहान मुलांना एका पाटावर बसवून त्यांच्या कपाळाला कुंकू, अक्षदा लावाव्यात आणि आरतीच्या दिव्याने त्यांना प्रेमाने ओवाळावे म्हणजे औक्षण करावे. आता ओवाळून झाल्यावर मुलांच्या डोक्यावर आणि पाठीवर अक्षदा टाकून त्यांना उत्तम आयुष्याचा आशीर्वाद द्यावा. आणि आता आपण 6व्या भागामध्ये बघूया अतिथी व मुक्या प्राण्यांना अन्न. आता या दिवशी घरातील लहान मुलांसोबतच बाहेरून आलेल्या लहान मुलांना किंवा गायीला अन्नाचा काही भाग नैवेद्य देणे खूप शुभ मानले जाते. गाईला नैवेद्य देणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे एक सवाष्ण जेवू घालतात आणि जेवल्यानंतर त्या सवाष्णीची ओटी भरण्याची पद्धत आहे.
आता 5व्या भागात बघूया आपण. आता 4थ्या भागामध्ये आपण सर्व पूजेचं बघितलं. आता 5व्या भागामध्ये पूजेनंतर करावयाची भावपूर्ण प्रार्थना. आता ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. पूजा आणि औक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्योतीची कहाणी वाचली जाते आणि त्यानंतर दोन्हीही हात जोडून देवीसमोर पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. हे सर्व मंगलकारी ज्योतिका देवी, जसे तू चित्रातील बालकांचे प्रेमाने संगोपन आणि रक्षण करतेस, तसेच माझ्या मुलांचेही सर्व दिशांनी रक्षण कर. त्यांना कोणत्याही आजाराची, वाईट नजरेची किंवा संकटाची बाधा होऊ देऊ नकोस. त्यांना उत्तम बुद्धी, विद्या, दीर्घायुष्य आणि यश दे. आमचे घर हे नेहमी आनंदाने भरलेले ठेव. अशा प्रकारची प्रार्थना या दिवशी तुम्ही ज्योतिका देवीला करावी. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या सर्व मैत्रिणींनीसुद्धा हे व्रत नक्की करावे. धन्यवाद.